आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। घाट नांदूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली व शोकसभा संपन्न। घाट नांदूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जात आहे। त्यानुसार घाट नांदूर येथील सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने दिवसभर बंद ठेवली होती। तसेच घाट नांदूर येथे संध्याकाळी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या अनेक मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांची आठवण करून दिली। यावेळी परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। बंद शांततापूर्ण वातावरणात करण्यात आले होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम। आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार नियोजित त्यांच्या दौऱ्याप्रमाणे आणि त्यांच्या ख्यातीप्रमाणे नावाप्रमाणे सकाळी लवकर बारामतीला जिल्हा परिषदेच्या काही प्रचार सभा नियोजित काही दौरे करण्यासाठी मुंबईहून बारामतीला निघाले असता विमानाचा अचूक असा भरोश्याचा प्रवास दुर्दैवानं त्यांना धोक्याचा ठरला आणि आपल्यापासून दादांना क्षणामध्ये त्याचं नव्हतं करून देवानं नेलं। ही अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या बीड जिल्ह्यासाठी तर खूपच आहे, कारण की बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एक नवीन अशी शिस्तीचा माणूस आपल्याला या मागच्या 8-10 महिन्यामध्ये लाभला होता आणि ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्यास शांती मिळो। ओम शांती, ओम शांती, ओम शांती।